नाती तुटायचं मूळ कारण म्हणजे मोठे वाद नसून हळूहळू वाढत गेलेले दुर्लक्ष असतं. एकमेकांना टाळणं ही त्याची सुरुवात असते आणि अहंकार त्याला खतपाणी घालत असतं. मला काय फरक पडतो हे शब्द नात्यांच्या मुळावर घाव घालतात आणि तिथेच संवाद थांबतो. आणि मग एकमेकांमधले गैरसमज आपोआप बोलायला लागतात. समजून घेण्याच्या ऐवजी जिंकण्याची हाव जेव्हा सुटते ना, तेव्हा नातं अगदी थकायला लागतं. माफी मागणं कमीपणाचं नाही, पण अहंकाराचं असतं आणि तो अहंकार मान्य करत नाही. एकदा का जर मनात अंतर पडलं ना, की ते दिसत नसताना सुद्धा जाणवत मात्र राहतं. वेळ गेल्यावर कळतं की भांडण नव्हतंच त्रासदायक भांडण नव्हतं, तर त्या भांडणापायी वाद नको म्हणून जे गप्प राहणं असतं तेच घातक ठरतं. नाती तुटतात तेव्हा आवाज अजिबात होत नाही, पण आतून मात्र बरंच काही तुटलेलं असतं. जपायचं ठरवलं तर शब्द सापडतात आणि तोडायचं ठरवलं तर कारणं सापडतात. नातं जर टिकवायचं असेल ना, तर ऐकण्याची आणि वाकण्याची दोन्हीची तयारी हवी. कारण नातं जपायचं की नाही जपायचं हे शेवटी तुमच्यावरच अवलंबून आहे, नाही का? तुम्हाला हे पटलं का? पटत आहे का? मग तुमचे काय विचार आहेत नक्की कळवा.